नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण www.learnify-academy.com या वेबसाईटला जाऊन प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्या ठिकाणी रोज तुम्हाला एक घटकावरचा व्हिडिओ आणि टेस्ट दिली जाते आणि आठवड्यातून एकदा साप्ताहिक टेस्ट दिली जाते. त्यामुळं लर्निफाय अकॅडमीशी असंच कनेक्ट राहा आणि चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आज आपण बुद्धिमत्ता या घटकात या विषयातील संख्यामालिका हा घटक घेतलेला आहे आणि संख्यामालिका हा घटक जर पाहिला तर यामध्ये एक संख्यामालिका दिलेली असते आपल्याला आणि त्या संख्यामालिकेचं व्यवस्थित निरीक्षण करून आपल्याला त्याच्यावर आधारित काही जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायचे असतात. अतिशय सोपा घटक आहे. फक्त या ठिकाणी निरीक्षण क्षमता जी आहे ती अतिशय चांगली असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा निरीक्षण करत असताना गडबडीमध्ये आपल्याकडून उत्तर चुकू शकतं, चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं काळजीपूर्वक जर आपण निरीक्षण केलं तर निश्चितपणे आपले प्रश्न जे आहेत ते बरोबर येतील. याच्यावर आधारित काही प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी संख्यामालिका आपणासमोर आहे आणि प्रश्न आहे, वरील संख्यामालेत एकूण समसंख्या किती आहेत? जी संख्यामालिका दिलेली आहे त्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या आहेत, तर पैकी समसंख्या किती हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय आहे 7, 6, 5 आणि 8. आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एकूण 6 समसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूयात. संख्यामालिका आपणासमोर आहे. वरील संख्यामालिकेत समसंख्यानंतर लगेच विषम संख्या येते असे किती वेळा झालेले आहे? समसंख्यानंतर लगेच विषम संख्या आली पाहिजे. पर्याय आहेत 4, 6, 5 आणि 3. आपण मोजूयात. मग आता पहिली जर समसंख्या बघितली आपण तर त्यानंतर लगेच विषम संख्या नाही आहे, ही समच आलेली आहे, म्हणजे ही जोडी घेऊन चालणार नाही. पुढं बघूयात आपण. ही जोडी जमेल समसंख्याने नंतर लगेच विषम संख्या. ही 1, या ठिकाणी 2, 10 आणि 85, त्यानंतर 56 आणि 55, 3 आणि 88 आणि 21, 4. अशा एकूण 4 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न संख्यामालिका आहे आपल्यासमोर आणि संख्यामालिकेत उजवीकडून चौथ्या व 5व्या संख्यांची बेरीज किती? सोपा प्रश्न आहे. उजवीकडून म्हटलं की आपल्याला इकडून मोजायचे लक्षात घ्या आणि डावीकडून म्हटलं की इकडून मोजायला सुरुवात करायची आपल्याला. उजवीकडून म्हटलेलं आहे चौथ्या आणि 5व्या संख्यांची बेरीज 1, 2, 3, 4 आणि 5. चौथी संख्या आहे 15 आणि 5वी संख्या आहे 20. या दोन्ही संख्यांची बेरीज येते 35. पर्याय बघूयात आपण. पहिला आहे 33, दुसरा आहे 30, 22 आणि पर्याय क्रमांक 4 35. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न संख्यामालिका. वरील संख्यामालिकेत विषम संख्यांपेक्षा समसंख्या कितीने जास्त आहेत? समसंख्यांची संख्या ही विषम संख्यांपेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न आहे. नीट निरीक्षण करायचं आपल्याला. सुरुवातीला आपण काय करूयात, आपल्याला समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत हे शोधावं लागेल. तर आपल्याला ते मोजूनच बघावं लागणार आहे. मी काय करतो, एकूण संख्या किती आहेत अगोदर ते मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. एकूण संख्या आहेत 15. पैकी समसंख्या किती आहेत ते मी मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एकूण 9 समसंख्या आहेत. एकूण संख्या 15 पैकी 9 समसंख्या म्हणजे राहिलेल्या संख्या आहेत त्या 6 विषम संख्या आहेत. विषम संख्या 6 आहेत, समसंख्या 9 आहेत. म्हणजे विषम संख्यांपेक्षा समसंख्या 3 ने जास्त आहे. पर्याय 1 आहे पहा 3, दुसरा आहे 4, तिसरा आहे 5 आणि चौथा आहे 2. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न पहा, संख्या मालिकेतील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? दिलेल्या 5 संख्या जर आपण चढत्या क्रमाने लावल्या तर सुरुवातीची संख्या येईल 24, नंतर येईल 33, नंतर येईल 46, नंतर येईल 52, नंतर येईल 95 आणि हा क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणारी संख्या, मध्यभागी म्हटलं की या एकूण 5 संख्या आहेत, म्हणजे डावीकडून 2 सोडल्या उजवीकडून 2 सोडल्या तर मधली संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 3 नंबरची संख्या उजवीकडून किंवा डावीकडून ही मधली संख्या असणार आहे. आणि 3 नंबरला आपण पाहिलं तसं 24, 33, 46, 46 ही संख्या येणार आहे. बघूयात आपण पर्याय. पर्याय पहिलाच आहे 46, दुसरा आहे 52, तिसरा आहे 24 आणि चौथा आहे 33. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आपण आता पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न पाहूयात. संख्या मालिका आपणासमोर आहे. वरील संख्या मालिकेत मध्यभागी येणारी संख्या कोणती? पर्याय आहेत 38, 71, 26 आणि 53. आता ही जी संख्या मालिका आहे यातली मध्यभागी असणारी संख्या शोधायची आपल्याला. एकूण संख्या किती बघूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण 7 संख्या आहेत. म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून 3 संख्या सोडल्या तर राहिलेली संख्या आहे ती मध्यभागी असणारी संख्या आहे. म्हणजे इकडून आपण 3 संख्या सोडूयात. 98, 71, 26 या 3 इकडच्या आहेत आणि 45, 64, 38 या इकडच्या 3 आहेत. या सोडल्या तर 53 ही संख्या बरोबर मध्यभागी राहते. तर याचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वरील संख्या मालिकेत एकूण वर्ग संख्या किती आहेत? पर्याय क्रमांक आहे 7, 6, 5 आणि 8. आता यातल्या वर्ग संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे वर्ग संख्या कशा शोधायच्या किंवा वर्ग कसा काढायचा हे देखील आपल्याला माहीत आहे. दिलेल्या संख्येला त्याच संख्येनं गुणलं की त्याचा वर्ग तयार होतो. जसं की 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100. तर मग यातल्या वर्ग संख्या कोणकोणत्या आहेत? 16 ही वर्ग संख्या आहे. 4 चा वर्ग आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एकूण 6 वर्ग संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. संख्या मालिका आपल्यासमोर आहे आणि वरील संख्या मालिकेत डावीकडून पहिल्या संख्येच्या वर्गमूळाचा घन किती? डावीकडून जी पहिली संख्या आहे, डावीकडून पहिली संख्या आहे 25. या संख्येच्या वर्गमूळाचा घन किती? वर्गमूळ म्हणजे काय? तर एखाद्या संख्येचा वर्ग आपण काढतो. जसं की 25 हा 5 चा वर्ग आहे, म्हणजे 5 चा वर्ग 25. मग 25 चं वर्गमूळ 5 येतं, लक्षात घ्या. 10 चा वर्ग 100, मग 100 चं वर्गमूळ 10. 7 चा वर्ग 49, मग 49 चं वर्गमूळ 7. तसं इथं मग पहिली संख्या आहे 25, या संख्येचं वर्गमूळ किती येणार आहे? 5 येणार आहे, कारण 25 ही संख्या 5 चा वर्ग आहे, म्हणजे 25 चं वर्गमूळ 5 आहे. मग पहिल्या संख्येच्या वर्गमूळाचा घन किती? मग 5 चा घन विचारला, लक्षात घ्या. पहिल्या संख्येच्या वर्गमूळाचा घन, याचं वर्गमूळ येतं 5 आणि त्या 5 चा घन किती येईल? 5 5 25 आणि 25 गुणिले 5 125 येतो. आपण पर्याय बघूयात. पर्याय पहिला आहे 100, दुसरा आहे 25, तिसरा आहे 125 आणि चौथा आहे 15. ज्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 125. या ठिकाणी संख्या मालिका आहे. वरील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज 7 येणाऱ्या संख्या किती? म्हणजे 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत बघा सगळ्या, किंवा काही एक अंकी संख्येत. तर त्या संख्येतले जे काही अंक आहेत त्या अंकांची बेरीज 7 आली पाहिजे, अशा संख्या शोधायच्यात आपल्याला. बघूयात आपण. 6 आणि 1 7 ही पहिली आहे पहा. 3 आणि 4 7 ही दुसरी संख्या आहे. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर बघा 25 संख्येमध्ये 5 आणि 2 यांची बेरीज 7 येते, 3. त्यानंतर 7 आणि 0 7, 4 आणि 6 आणि 1 7, 5. एकूण 5 संख्या आहेत. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
वरील संख्या मालिकेत डावीकडून 7वी संख्या कोणत्या अंकाचा वर्ग आहे? डावीकडून 7वी संख्या मोजायची आपल्याला. डावीकडून म्हटलं की मी म्हटलं इथं इकडून मोजायचे आणि उजवीकडून म्हटलं तर इकडून मोजायचं. आपण डावीकडून विचारलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 64 ही संख्या येते आणि 64 ही संख्या कुठल्या संख्येचा वर्ग आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 8चा वर्ग 64, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 64 ही संख्या 8चा वर्ग आहे. पुढचा प्रश्न, दिलेली संख्या मालिका आहे. या संख्या मालिकेत एक संख्या अपूर्ण आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा पर्याय जर आपण पाहिले तर या पद्धतीने आहेत. संख्या मालिका जर आपण नीट पाहिली 6 9 12 टिंब टिंब 18 21 24 27 30, तर या 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत, लक्षात घ्या. किंवा 3च्या पाड्यातील संख्या आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये. 6 9 12 12 नंतर पुन्हा येतं 15, 15 नंतर 18 21 24 27 30, म्हणजे इथं 15 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. असं अपूर्ण संख्या मालिका आपल्याला पूर्ण करायला देखील सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील संख्या मालिका हा अतिशय महत्त्वपूर्ण जो घटक आहे की जो की पूर्णपणे निरीक्षणावर आधारित आहे. आपली निरीक्षण क्षमता जर चांगली असेल तर निश्चितपणे आपण हे सगळे प्रश्न संख्या मालिका या घटकातील अचूकपणे सोडवू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही कॅल्क्युलेशन जास्त काही करावं लागणार नाही. आपली निरीक्षण क्षमता जी आहे त्या क्षमतेला अभ्यासण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा प्रश्न प्रकार आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक सराव करा आणि लर्निफाय अकॅडमीशी असंच कनेक्ट राहा. रोजची क्विज सोडवण्या अगोदर दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्ही क्विज सोडवताना तुम्हाला सहज सोपी जाईल आणि तुमचा सराव अधिक चांगला होऊन जाईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.